द न्यू मेडिसिन दॅट इज द कॅलेंडुला ऑफिसिनालिस. कॅलेंडुला ही एक इम्पॉर्टंट मेडिसिन आहे, कारण एक्झाममध्ये कॅलेंडुलाची इंजुरी ही खूप वेळा विचारतात आणि ACQ साठी सुद्धा ही मेडिसिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा कंपॅरिझनमध्ये सुद्धा विचारू शकतात. तर आता कॅलेंडुला जी मेडिसिन आहे तर त्याचं जे कॉमन नेम आहे तर ते आहे की मारीगोल्ड. त्यानंतर याची जी फॅमिली आहे तर ती आहे की कंपोझिटी. त्यानंतर याचे जे प्रूव्हर आहेत तर ते आहेत हॅनमन सर. त्यानंतर आहे की स्फिअर ऑफ ॲक्शन, म्हणजे कॅलेंडुला ही मेडिसिन कोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते. तर कॅलेंडुला ही जी मेडिसिन आहे ज्यावेळेस इंजुरी वगैरे होते तर त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही हेल्दी ग्रॅन्युलेशन आहे त्याला प्रोड्यूस करण्याचं काम करते. म्हणजे याची जी ॲक्शन आहे तर ती आहे मग बोन्सवरती, टेंडन्सवरती, मसल्सवरती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस. पॅथोजेनेसिसमध्ये जे पस फॉर्मेशन, सप्रेशन वगैरे जे येतं ते होतं. त्यानंतर आहे गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये इंजुरी फ्रॉम क्लिअर कट इन्स्ट्रुमेंट, म्हणजे जे असे इन्स्ट्रुमेंट जे खूप धारदार वगैरे असतात त्या इन्स्ट्रुमेंटपासून जर इंजुरी झाली आणि खूप जास्त ब्लिडिंग वगैरे होत असेल तर त्या केसेसमध्ये कॅलेंडुला ही मेडिसिन आपण देतो. त्याचबरोबर आणि सर्जिकल कट वगैरे असतो आफ्टर द टूथ एक्सट्रॅक्शन त्यावेळेस पण आपण ही मेडिसिन देतो. त्याचबरोबर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे आहे त्याला प्रिव्हेंट वगैरे करते आणि हिलिंग, रॅपिड हिलिंग जे येतं ते करते. हेल्दी ग्रॅन्युलेशनचं जे फॉर्मेशन वगैरे आहे ते प्रोड्यूस करते. त्यानंतर आहे की एलिमेंट फॉर्म. तर एलिमेंट फॉर्ममध्ये आहे की मग लॉस ऑफ ब्लड, ज्यावेळेस खूप जास्त ब्लिडिंग वगैरे होते त्या केसेसमध्ये आपण ही मेडिसिन देतो. त्याचबरोबर ज्यावेळेस पोस्ट सर्जरी, म्हणजे सर्जरीच्या नंतर ज्यावेळेस खूप जास्त ब्लिडिंग वगैरे होत असेल तर त्या केसेसमध्ये सुद्धा आपण ही कॅलेंडुला मेडिसिन देऊ शकतो. त्यानंतर आहे की पर्टिक्युलर्स. तर पर्टिक्युलर्स म्हणजे काय की कोणत्या कंडिशन्समध्ये आपण ही मेडिसिन देऊ शकतो. तर त्यामध्ये आहे की इंजुरीच्या केसेसमध्ये जर सर्जिकल कट असेल, त्याचबरोबर अल्सर वगैरे असेल आणि कॅन्सरच्या कंडिशनमध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे की जनरल मॉडॅलिटीज. त्यानंतर आहे की ॲग्रवेशन. तर ॲग्रवेशन म्हणजे की हा जो काही पेशंट आहे तर त्याला कोणत्या गोष्टीने त्रास होतो, तर वर्क इन डॅम्प क्लाउडी वेदर, डॅम्प वेदरमध्ये त्याला त्रास वगैरे होतो. त्यानंतर आहे की याचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ना की हा जो पर्सन आहे तो खूप जास्त नर्वस वगैरे असतो. त्याचबरोबर याचे जे मेंटल्स आहेत म्हणजे मेंटल सिम्पटम तर त्यामध्ये आहे की हेडेक वगैरे. त्याचबरोबर जे पेन ऑन द राईट साईड, म्हणजे राईट साईडला खूप जास्त पेन वगैरे असतं. नंतर आहे की इंजुरी. तर इंजुरीमध्ये जे कॉजेशन वगैरे आहे तर इंजुरी होते कट फ्रॉम क्लीन कट इंजुरीच्या केसेसमध्ये आपण ही मेडिसिन देऊ शकतो. त्याचबरोबर पोस्ट सर्जिकल केसेसमध्ये पण देऊ शकतो, आफ्टर द टूथ एक्सट्रॅक्शनमध्ये पण देऊ शकतो. आणि ज्यावेळेस फ्रॅक्चर ऑफ बोन असेल आणि नॉन युनियन ऑफ टू बोन्स, ज्यावेळेस दोन बोन्स वगैरे तुटतात तर त्याला युनियन करण्याचं किंवा जॉईन करण्याचं काम जे आहे तर ती ही मेडिसिन करते. त्याचबरोबर जे मसल्स आहे, टेंडन्स आहे तिथे रप्चर झालेले असेल किंवा एक्सटर्नल वुंड वगैरे असेल त्या वुंडला हील करण्याचं काम जे आहे तर ती ही कॅलेंडुला मेडिसिन करते. त्याचबरोबर ज्या काही गँग्रीनेसच्या कंडिशन वगैरे असतात तर त्या कंडिशनला सुद्धा ही मेडिसिन ट्रीट वगैरे करते. हेल्दी ग्रॅन्युलेशन जे आहे ते प्रोड्यूस वगैरे करते. आणि मेडिसिन आहे ती बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन वगैरे आहे, फॉर अँटीसेप्टिक मेडिसिन म्हणून पण ओळखली जाते. म्हणजे जे काही इन्फेक्शन वगैरे आहे तर ते प्रिव्हेंट वगैरे करते. त्याचबरोबर वुंड, अशा वुंड जे की लॉस ऑफ सायनोव्हियल फ्लूइड, म्हणजे फ्लूइड खूप जास्त लॉस झालेला आहे तर अशा वुंडला हील करण्याचं काम सुद्धा ही मेडिसिन वगैरे करते. त्याचबरोबर ज्या काही लॅसरेटेड वुंड्स वगैरे असतात तर त्या वुंड्सला हील करण्याचं काम सुद्धा ही कॅलेंडुला मेडिसिन जी आहे तर ती करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.